देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधेल्या हरे मुखे मना हरे मुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा हरे मुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव मने व्यासाची खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराया
करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो देवाचे द्वारे उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन माता पित्यांचे सेवेकरता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव कौल्य सम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय यांचा हा 4 चरणाचा हरिपाठ प्रकरणातील सर्वांच्या परिचयातला सर्वांच्या पाठातला अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. आपल्या सर्वांचे परमश्री आदरणीय हरिभक्त परायण नंदकुमार किसनराव बोते, ज्यांना आपण सर्वजण प्रेमाने भाऊ म्हणतो. भाऊने याही वर्षी आईचा 78वा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा आणि ज्ञानेश्वरी पारायण आणि रोज हरिनाम कीर्तन असा हा सुंदर सोहळा आयोजित केला. भागवत कथा प्रवक्ते आदरणीय गुरुवर्य हरिभक्त परायण पोपटबाबा चकवे प्रत्यक्ष कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीचे कथा प्रवक्ते आदरणीय हरिभक्त परायण आमचे गोपीनाथ महाराज कापसे स्वतः टाळ घेऊन उपस्थित आहेत. हे चित्र तुम्हाला बाहेर कुठेही पाहायला मिळणार नाही. आणि प्रत्यक्ष ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या प्रेरणेने संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा पालखी सोहळा गेली 27 वर्ष अगदी आनंदामध्ये अविरत चालू आहे, असे संत श्रीपाद बाबा रामदास पालखी सोहळ्याचे अध्यक्ष गुरुवर्य गाडगे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माऊली ज्ञानोबरायांनी या भागवत धर्माची पायाभरणी केली आळंदीमध्ये. त्याचप्रमाणे संत श्रीपाद बाबा रामदास बाबांनी खऱ्या अर्थानं कळत चढवला तो आळंदीमध्येच. अशा या आळंदीमध्ये आत्मोन्नती आणि विश्वशांती भारतीय श्री गुरुभक्त स्वानंद प्रेमळ मंडळ आळंदी देवाची या संस्थेचे प्रमुख आदरणीय शामराव भाऊ गायकवाड ही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गावावरून परगावून या पंचकृषीमधून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये मुंबईवरून गुरुवर्य पोपटबाबा आहेर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासमोर संजू भाऊ आहेत, रमेश भाऊ आहेत, आता कोणाकोणाचे नाव घेऊ, सोपान भाऊ आहेत. आणि कोरडेमळ्यातून एक तर गाडीच आली. कोरडेमळ्यातील माझे माऊली असतील, आमचे रघुनाथ दादा असतील, आमचे मामा असतील, अशी ही मंडळी पार तिकडून लांबून आली. त्याचप्रमाणे डोंगरगावरून काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सिरसोडच्या पंचकृषी मंडळी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण सविताताई गवते, दुसऱ्या गवतेताई, अशी त्याचप्रमाणे साक्षीताई, ही सगळी मान्यवर मंडळी आज आईच्या अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्याला सगळी मंडळी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कीर्तनाच्या साथीला साथ करण्याकरता आमचे झांबरे मामा आहेत, आमचे जयराम बाबा आहेत, गोपीनाथ बाबा आहेत, आमचे मधुकर बाबा आहेत, तुम्ही बाबा आहात आणि तुम्ही बाबा आहात. आणि माझ्या पाठीमागं काही कमी जास्त माझं झालं तर उचलायला अरे हे तर आपलीच येत राव, म्हणजे मला काळजी नाही. आता विठाला विठाला आणि अजून आनंदाची गोष्ट आहे.
आपला वसा आणि वारसा चालवण्याकरता तरुण पिढी आज कीर्तनाला टाळ घेऊन उभी आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ वाजवा. आणि मृदुंगमणी तर ते हृदयातलं आतलं स्थान होते. पवन महाराज मुळे ही सगळी मंडळी उपस्थित आहेत आणि अशा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज कीर्तनाचा योग आलेला आहे. गुरुवरे बाबा, वास्तविक आज कीर्तन आपलं होणार नव्हतं. बेबीसन बाबाचं माझं बोलणं झालं की जसा संत श्रीपाद बाबा रामदेव पालखी सोहळा अंदेवरून पंढरपूरला जातो तसा आपल्या पालखी सोहळ्याबरोबर असणारी तंबू ठोकणारी जेवढी मंडळी त्यांनी कळंबेश्वर नावाचं गाव आहे वाशिम जिल्ह्यामध्ये, तिथून प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं विदर्भामध्ये ठिकाण आहे नरसी, नामदेव महाराजांचं जन्मगाव. त्या गावापर्यंत 5 दिवसाचा पायी सोहळा अगदी रजिस्ट्रेशन करून संत श्रीपाद बाबा व संत रामदास पालखी पंचक्रोशीतली ट्रस्टी तयार केली आणि त्यांनी पालखी सोहळा काढला. आणि मला सांगितलं, म्हणले तुम्हाला यावं लागतं. आणि शालिभाऊला सांगितलं काही झालं तरी दोघाला यावं लागतं. पण शालिभाऊ म्हणला आपल्याला जमणार नाही. मी म्हटलं आता आपलं थोडं राहिलं, काय तिकडे बंद पडलं तरी घोर नाही, पण मी येतो बाबा. म्हणून 5 दिवस जायचं आणि काला करून आज यायचं, आज रात्री बसायचं आणि उद्या बिभीषण बाबाच्या जागेवर येऊन कीर्तन करायचं. दोन्ही महाराजाचं आमचं कनेक्शन जमलं. पण काय झालं असं मला माहित नाही. 15 वर्षापूर्वी आई वैकुंठामध्ये गेली. वैकुंठामधून नंदूभाऊला फोन आला असावा, भाऊ माया रामचंद्रचं कीर्तन आजच झालं पाहिजे, कारण माझं बुकिंग जे आहे ना विमानाचं ते आजचं आहे महाराज. म्हणून आजचं कीर्तन जे उद्या होणार होतं आणि आणखीन त्या रस्त्याने आईनं सांगितलं असेल का नाही की गाडगे बाबा पण येणार आहेत, ही कोरडे माहिती सगळी मंडळी येणार आहेत, ही सगळी पंचक्रोशीची मंडळी आज कीर्तनाला येणार आहेत, तेव्हा मी पण येणार आहे. उद्या काही मला जमणार नाही, आजचं बुकिंग आहे माझं, हे त्यांच्या कानात सांगितलं असावं. म्हणून त्यांनी फोनच उचलला नाही माझा. मी फोन करतोय एकदा भाऊला, मला बोलून आमच्या महाराजाचं झालं, मग तुमचं काय आणलं असं. पण ते म्हणले फोन झाला की मी गुंतलो समजा. त्या पोरीला फोन केला, घरच्या पोरांना फोन केला, म्हणले आम्ही काय करावं, ते बाबा फोन उचलत नाही. शेवटी नाविलाज झाला. रात्री वेळेवर अगदी 8 वाजता ते बुकिंग केलं, शेवटचं सीट राहिलेलं, आणि तिथून रात्रभर प्रवास करून आलो. मग घरी आल्यानंतर काय घरी थोडं गेलो, तसाच कॉलेजला गेलो. तिथं कॉलेजला आंघोळ केली, दिवसभर ड्युटी केली आणि आता तुमच्या पुढे उभा राहिलो केवळ आणि केवळ आईसाठी. 75वा सोहळा झाला, त्यावेळेला उपस्थित राहण्याचा योग आला. आईचा 76वा 77वा आणि 4थं वर्ष आईच्या अभिष्ट त्या सोहळ्याला आपल्या सर्वांना उपस्थित राहता आलं. आपलं सगळ्यांचं खरोखर आपलं पुण्य आहे. आणि आज अभंगही घेतला. माझ्या मायला सर्वात जे आवडायचं, सर्वात जास्त प्रेम असायचं त्या हरिपाठावर. एखाद्या वेळा जेवण चुकेल पण हरिपाठ कधीच न चुकणारी माझी माय. अगदी जन्मल्यापासून तर मला मांडीवर घेऊन मला हरिपाठ शिकवणारी माय. आणि जसं चालायला लागलो ना तसं बोटाला धरून मंदिरावर घेऊन जाणारी माय. तेव्हापासून हरिपाठ माझ्या पूर्ण नसानसामध्ये मुरवणारी माझी माय. आणि जेव्हा मी लहानाचा मोठा झालो त्यावेळेला सांगितलं, राम हरिपाठ चुकवायचा नाही बरं मंदिरावरचा, आणि जर हरिपाठ चुकला तर भाकर मिळणार नाही. सक्त ताकीद माईची. महाराज कधी हरिपाठ चुकला नाही. पण एक दिवस पोरं म्हणले, काय रे म्हणले, शाळेतून आला दप्तर टाकलं की चालला मंदिरावर, दप्तर टाकलं की चालला मंदिरावर, चल म्हणले आमच्या बरोबर खेळायला. आता हरिपाठ दिसत होता पण पोरांचं ऐकून मी त्यांच्या बरोबर खेळायला गेलो. आणि खेळायला गेल्यानंतर मला माहित होतं हरिपाठ संपल्याच्या बरोबर आपण त्या वेळेवर घरी गेलं तर बरं, नाहीतर आपल्याला भाकर मिळणार नाही. म्हणून तिकडचा हरिपाठ संपला पण माझं खेळणं काही संपलं नव्हतं. पोरं आधीच घरी आले. मायनं विचारलं, राम कुठे? म्हणजे रामातून मंदिरातून म्हणले मंदिरात नव्हता तो, आज हरिपाठाला राम नव्हता.
नव्हता. महाराज पोरांना नव्हता हे सांगून गेले पोरं आणि तेवढ्यात मला कळालं आपली वेळ झाली. लगेच ते खेळणं बंद केलं आणि पळतच सुटलो घरी. घामाघूम घालून घरी आलो. आल्याबरोबर मायनं विचारलं, राम हरिपाठ झाला का? हो मा आत्ताच हरिपाठ करूनच आलो. खरंच का? हो. म्हणजे इकडे ये, मग इकडे असं जवळ घेतलं आणि आशीनं चढवली महाराज. सांकनी लगे ते अजून माझ्या आठवणीमध्ये. आज भाकर मिळणार नाही आणि त्या दिवशी मायनं भाकर पण नाही दिली मला. मलाच भाकर नाही दिली नाही, ती पण उपाशी राहिली. राम पुन्हा हरिपाठ चुकला नाही पाहिजे. लेकुराचे गीत हरी लेकुराचे हरे लेकुराचे हरी लेकुराचे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे एखाद्या वेळा जेवण चुकेल पण हरिपाठ चुकला नाही. महाराज अजूनही हरिपाठ झाल्याशिवाय अन्न सेवत नाही. माझ्या मायेनं केलेले संस्कार माझ्यावर. खूप प्रेम करतो मी त्या हरिपाठावर. हरिपाठ म्हणता म्हणताच तू म्हणता अनुग्रहानंतर का नाही आधीच कधी डोळ्याला अश्रूच्या धारा लागायच्या मला कळायचं नाही. काही कळत नव्हतं त्यातलं. पण ते हरिपाठ म्हणता मध्ये कधी डोळ्यामध्ये ते माऊलीचे शब्द आहेत महाराज. ते अंतकरणाला भिडले की डोळ्यामधून कधी अश्रू धारा लागत हरिपाठ करता करता. पण कळत नव्हतं हे हरिपाठ काय. हरिपाठ म्हणून म्हणून रोज वाचून हरिभक्त झालो माईच्या मुळे आणि हरिभक्त परायण झालो समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांमुळे. जर बाबा माझ्या जीवनामध्ये आले नसते तर देवाचे द्वारी ज्ञानदेवाप्रमाणे हे रोज चाललं होतं माझं. पण देवाचे द्वारी उभा क्षणभरी देवाचं द्वार कसं उभं राहायचं हरिमुखे म्हणा कसं म्हणायचं काही कळलं नसतं. पण कणभर स्पर्श बाबा जीवनामध्ये आले आणि कणभर जो स्पर्श झाला तो स्पर्श मला वाटतं नंदूभाऊच्या अंतकरणाला झाला. म्हणून तर अहो अनेकांचे सोहळे होतात, अनेक माणसं सोहळे करतात, पण एवढा मोठा भव्य दिवस सोहळा एकट्याच्या खांद्यावर करणं सोपी गोष्ट नाही. पण आईचा पूर्ण आशीर्वाद भाऊला मिळाला म्हणून भाऊने हा एवढा भव्य दिवस सोहळा या ठिकाणी संपन्न करतायत. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं भाऊचं मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि आजच्या अभंगाकडे वळतो. विठ्ठल आता तुम्ही पुण्याकडे आई म्हणता, आम्ही विदर्भामध्ये माय म्हणतो. फक्त तुम्ही फरक लक्षात घ्या. आई आणि मायच्या मध्ये फरक काय? फरक हे का काही तुम्हाला कोणाकोणाला फरक दिसतो सांगा? काही फरक, पण थोडा फरक आहे किंचित, तो तुम्हाला सांगतो. शास्त्रीय भाषेमध्ये आईला आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वरच आईच्या रूपाने या मृत्यू लोकामध्ये प्रकट झाला.
तुम्हाला मला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवलं आणि हे जग दाखवलं. कुणी? आई नका, देवानी. अरे आई हाच मुलाचा ईश्वर असतो. मातृ देवो भव, पितृ देवो भव. देव पायाला कुठं जाण्याची गरज नाही. हा देव आई आणि वडील हेच देव आहेत. हे तुम्हाला मला पुंडलिक महाराजांनी पंढरपुरामध्ये प्रत्यक्ष सेवा करून हा आपल्याला अनुभवाला आणून दिलेला आहे. आई कोण आहे? तर आई प्रत्यक्ष ईश्वराचं रूप आहे. ईश्वरानेच आपल्याला पोटामध्ये 9 दिवस वाढवलं आणि तुम्हाला मला जन्माला घातलं आणि सर्व जग दाखवलं. ही आई. आता माय कोण असते? आता थोडं प्रपंचातलं सांगतो. आता हे परमार्थातलं सांगितलं तुम्हाला. आई कोण असते? आता माय कोण असते? प्रपंचामध्ये आई आणि मायच्या मध्ये एवढा फरक आहे. पुण्यामध्ये आईनं लेकराला जन्माला घातलं की ते 1 वर्ष झालं की त्याला पाळणा घरामध्ये टाकतात. आई सर्व्हिसला आणि लेकरू पाळणा घरामध्ये. त्याला जर भूक लागली तर आईचं दूध नाही, त्याला कुठलं दूध? गाईचं बाटलीतलं. हो, त्याला जर असं वाटलं की आईला भेटावं तर त्याला आईला भेटता येत. ती ठेवलेली दाई असते, ती बाई असते. ती बाई आई म्हणूनच तिला भेटावं लागतं. म्हणजे आतमध्ये लागलेली आईच्या भेटीची भूक त्याला बाईवर भागवावी लागते. आईच्या स्तनातल्या दुधाची लागलेली भूक त्या बाईने दिलेल्या त्या बाटलीच्या गाईच्या दुधामध्ये भागवावी लागते. महाराज, आम्ही पाहतो. एकदा आम्हाला आमच्या मॅडमच्या घरी जायचं मला पुण्यात जवळच कॉलेजच्या. महाराज ज्यावेळेस ती आई त्या लेकराला सोडवायला जाते ते पाळणा घराजवळ. अरे ते लेकरं इतके रडतात राजे हो, इतके रडतात. आई मला तू सोडून जाऊ नको आई. मोठ्याने रडतात. पार डोळ्यातून अश्रूच्या धारांनी ते लेकरं रडतात. आई आम्हाला सोडून जाऊ नको. कारण ती बाई कशी सांभाळते त्या लेकरालाच माहिती हो. पण महाराज, ती आई त्या लेकराचा विचार करत नाही. अरे त्या आता काय म्हणावं, जर ते लेकर का रडतात एवढे? कारण ती आई सारखी थोडी थांबायते. महाराज तिच्या ताब्यात देतात. अरे ते हंबरडा फोडून लेकर मुक होईपर्यंत रडते. आणि ते आम्ही स्वतः पाहिलं. आई, हिला आई म्हणतात. आता माय कुणाला म्हणतात? भजन करा सांगतो. विठ्ठल विठाला विठाला जोपर्यंत ते लेकरू कितीव्या महिन्यात बसते कितीव्या महिन्यात? हा, मोठ्यात बोला की 6 महिन्यात. भाऊ बाबा, 6 महिन्यात लेकराला बसतायत म्हणजे त्याच्या आधी बसता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण घरची गरिबी. महिना झाला की सासूनं सांगायचं, बाई जा खुरपायला. महिन्या 2 महिन्याचं लेकरू बसता येत नाही. पण मायनं ते लेकरू घेऊन शेतामध्ये जायचं, झोका बांधायचा जवळच्या झाडाला आणि तिथंच खुरपायचं. लेकरू रडायला लागलं की खुरपं टाकायचं, पळतच जायचं आणि छातीला लावायचं, त्याला तृप्त करायचं. मग ते आता झोपले तोपर्यंत ते झोक्यात. मग उठल्यावर त्याला बसता येत नाही. मग माय काय करायची माहितीये का? बाबा इथं पाच चाललेली आहे खुरपायची आणि समोर असा खड्डा खांदायचा. त्याला बसता येत नाही लेकराला. त्या खड्ड्यात त्या लेकराला बसवायचं, त्याच्याशी बोलायचं आणि इकडे खुरपायचं. त्याच्याशी खेळायचं आणि खुरपायचं. तुम्हाला खोटं वाटायचं, माझी मामी इथे बसलेली, खंदारे महाराजांची आई बसलेली. महाराज माय कशाला म्हणतात? क्षणभरही लेकराला ती विसरत नाही ती माय. आणि लेकराचं तिकडे वाटोळ हो का काय हो असं म्हणणारी ती आई. आणि नंदुभाऊला
आई नाही मिळाली, नंदूबाईला माझ्या भाषेमध्ये माय मिळाली, म्हणून माईचा हा सोहळा आहे. विठाला विठाला अशा मायनं संस्कार केले म्हणून तुमचं दर्शन झालं. आणि एवढ्यावर भागलं नाही तर जो हरिपाठ मायेच्या कृपेनं पाठ होता तो समजून देण्याकरता समर्थ सद्गुरु सिद्धानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा सारख्या महात्म्याची भेट झाली आणि कणभर जीवनामध्ये स्पर्श झाला. तो स्पर्श तुम्हालाही झालेला आहे. आणि काही जर मंडळी नवीन असतील तर त्यांना व्हावा याकरता आजचं तासभराचं कीर्तन आहे. विठ्ठल अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पहिल्याच शब्दामध्ये पहिल्याच शब्दाला देव, देवाची पुढचं नंतर पहिला शब्द काय आहे? देव. आता माझ्या समोर बसलेले तुम्ही ज्ञानी, आत्मज्ञानी, सिद्ध, साधक, संत, महात्मे आहात. तुम्हाला मला काही उपदेश करायचा नाही, तुम्हाला काही विचारायचा अधिकार नाही. पण कॉलेजमध्ये पगार घेतो ना, एवढे मोठे मोठे श्रीमंताची पोर आहेत, काय सांगू तुम्हाला. पण त्यांना सुद्धा धारेवर आणायचं काम माझ्याकडे. ते वाकडे तिकडे का वागा लागले ना तर परवाच नाही करायचे. त्यांच्या आई वडिलांनी सांगितलेले, महाराज हे आमचे किती श्रीमंतांचे पोरं असो पण चुकलं की यांना सोडायचं नाही. तसं बाबाच्या सहवासामध्ये 92 ते 98 6 वर्ष पाहिलं जवळून, अनुभवलं जवळून. आणि मग ज्या वेळेला ते जवळून पाहिलं, जवळ अनुभवलं, आणि साधक ज्या वेळेला वेडा वाकडा वागतो ना त्यावेळेला मग मात्र ते सहन होत नाही. मग असं वाटतं नाही काय करता येत. मग एवढीच जागा आहे त्याला 2 शब्द सांगायचे. आणि ती बाबाने ती योजना केलेली. नाही तर पात्रता, योग्यता, अधिकार काही नाही. देव हा शब्द आलेला आहे. तुम्हाला मला 2 प्रश्न विचारायचे. 2 प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले की मग आपलं कीर्तन सुरू. आणि ते 2 प्रश्न जे आहेत ते स्वामी विवेकानंदाने रामकृष्ण परमहंसाला विचारले 2 प्रश्न. मग आता हे 2 प्रश्न स्वामी विवेकानंदाच्या भूमिकेमधून माझ्या समोर तुम्ही कोण आहात? कोण आहात माझ्या समोर तुम्ही? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तवा अर्चत दुबळाच तसे भक्ती, मनोनी बोल जरे गंगावती स्वीकाराल की. माझ्या समोर तुम्ही कोण आहात? तर माझ्या समोर महेशाच्या म्हणजे निवृत्तीनाथाच्या मूर्ती आहेत. निवृत्तीनाथ कोण? ज्ञानोबरायचे सद्गुरु. मग माझ्या समोर तुम्ही कोण आहात? माझे सद्गुरु, माझे श्रीपाद बाबा रामदास बाबाच्या रूपाने तुम्ही बसलेले आहात. मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे स्वामी विवेकानंदाच्या भूमिकेत. विठ्ठल 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 पहिला प्रश्न स्वामी विवेकानंदाने रामकृष्ण परमहंसाला केला. तो पहिला प्रश्न मी तुमच्या पुढे करतोय. पहिला प्रश्न आहे, ज्या देवाची आपण भक्ती करतो तो देव जगामध्ये आहे का? ऐकला का सगळ्यांनी प्रश्न? ज्या देवाला आपण स्मरतो तो देव या जगामध्ये आहे का? आहे ज्यांचं मत आहे त्यांनी बोट वर करा. या जगामध्ये देव आहे असं ज्यांचं मत आहे त्यांच्या पायावर डोकं ठेवतो. पांडुरंगाची शपथ हात वर करा. आहे असं मत आहे त्यांचं. करा खाली. 99% नाही 100% सगळ्याचं मत काय? देव आहे ना. आज जगामध्ये हीच परिस्थिती आहे. सगळे जण म्हणतात देव. दारू पिणारा देखील म्हणतो देव आहे.
1 नंबर 2 नंबरचा धंदा करणारा काय म्हणतो देव आहे. रामकृष्ण परमहंस सांगितलं विवेका नरेंद्रा, हे सृष्टी जी चाललेली आहे, हे विश्व जे चाललेलं आहे, हे सर्व त्याच्या सत्तेने चालले, तो देव आहे. या विश्वामध्ये देव आहे. आता प्रश्न नंबर 2, जे जे म्हणतात की देव आहे माझ्या समोर, ज्यांनी ज्यांनी देव पाहिला, स्वामी विवेकानंद म्हणतात, रामकृष्ण देव जर आहे तर तो देव तुम्ही पाहिला का? आता ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांनी हात वर करा. करा करा. सकवे बाबा एकदा पहा तिकडे यांची काय अवस्था आहे. आता हे साधक असून काय करायचं, यांना कापायचं का? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाता देव आहे, देव पाहिला का? तार दे पण हात खालीच आहेत. मग देव काय काळ्या पाण्यावर का फासावर गेला? देव आहे, देव पाहिला का? याचं उत्तर मात्र 100% नंदूभाऊ आपल्याच घरामध्ये इथं दिसत नाही. देव जर आहे तर पाहण्याला अडचण काय? पाहिला नाही. आता आता तुमच्या लक्षामध्ये राम कसा आहे वर्णन? राम सांगा बरं. राम कसा आहे? राम पाहिला नाही का तुम्ही? रामाचा रंग कसा आहे? तू गोरी, राम गोरा नव्हता. रामाचा कलर कसा होता? रंग कसा होता? सावळा. वा. रामाच्या हातात आयुध काय होतं? धनुष्य. आणि तुम्ही कसे काय म्हणता पाहिला नाही? मग रामाच्या हातात धनुष्य, रंग सावळा, आणि महाराज डोक्यावर छत्र चामर. तो राजा रामाचं हे वर्णन चाललंय. कुणाचा मुलगा? आणि तुम्ही तर आता मला पाहिला नाही. तर मंडळी पाहिला नाही हेच बरोबर आहे. आता जे वर्णन चाललं देवाचं का रामाचं, रामाच्या शरीराचं? आता जे वर्णन तुम्ही करून मला सांगितलं, रामाचा रंग सांगितला, रामाच्या हातातलं शस्त्र सांगितलं, आणि रामाचं बायंगाचं हे अवडंबर तुम्ही सांगितलं. रामाचं सांगितलं, रामाच्या देहाचं सांगितलं का देवाचं सांगितलं? मग तुम्ही देव पाहिला का राम पाहिला? जे वर्णन केलं ते शरीराचं आहे का देवाचं आहे? इथं खरी फारकत आहे. तुम्ही कृष्ण पाहिला का? त्याच्या हातात काय होती? बासरी. त्याचा रंग सावळा. तो चालायचा कसा? तळवे तळहात, तळहात टेकीत, तळवे तळहात, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याला गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्याला गुडघ्यानं रांगत. तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. रंगणी रंगनाथ सोम्या देखीला डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. तळहात तळहात टेकीत, तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. कृष्णाचा रंग कसा? सावळा. त्याच्या हातात काय? बासरी. तो चालत कसा होता? आता हे वर्णन कृष्णाचं शरीराचं आहे का देवाचं आहे? आणि अभंग काय म्हणतोय?
बस भक्ती करणाऱ्यामध्ये आणि साधू संतांच्या मध्ये याच विचाराची फारकत झाली. सगळं शरीराचं वर्णन करतात, सगळ्या शरीराच्या वर्णनामध्ये रमतात, पण देव अजून समजत नाही. देव कळून घेण्याची इच्छा सुद्धा लोकांची नाही. पण ज्ञानोबारांनी सांगितलं, बाबांनो, देव जर समजून घ्यायचा असेल तर मला एक दिवस विचार करावा लागला आणि समर्थ सद्गुरू निवृत्तीनाथाच्या समोर बसावं लागलं. देव समजून घेण्याकरता राम नाही, कृष्ण नाही, देव. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केला कोडे, माथा हात ठेविला ते पिढे पुढे बिजची वाहिले. माझ्या निवृत्तीनाथांनी मला समोर बसवलं, मस्तकाचं चाडं बनवलं आणि देव अनुभवाला आणून देण्याचं साधन म्हणजे ते बीज नाम माझ्या निवृत्तीनाथांनी मला दिलं. कसं दिलं? स्टेजवर बसून माळ घालून बघा. देण्याची पद्धत पण पहा. देव का कळत नाही, देव का अनुभवाला येत नाही? ज्ञानोबाराय मग हरिपट लिहून ठेवलाय, सगळं कम्प्लीट आहे, ऍटोक्टेट लिहून ठेवलंय सगळं, पण फक्त पाठ होतं हो माझ्यासारखं. श्रीपादबाबा भेटले म्हणून हे गमजे आहेत माझ्या, नाही तर काय ढेकळं कळत होतं हरिपाठातलं. आणि ज्या वेळेला ते दिलं, ते कसं दिलं महाराज त्याचं पण वर्णन करून ठेवलं. ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला माझे हात निवृत्तीने दिदले माझे हात निवृत्तीने दिदले माझे हात. एकांतामध्ये लोकांतामध्ये ही गोष्ट सांगितली आणि जे सांगतात ते जाऊ दे, मुर्दे त्यांचा काय करायचं आपल्याला, आपली आपण करा सोडवण. एकांतामध्ये मस्तकावर हात ठेवला आणि ते गुड असलेलं
जे शंकर भगवंताने पार्वती मातेला एकांतामध्ये दिलं तेच गुरु परंपरेनं निवृत्तीनाथाने ज्ञानोबाला दिलं आणि सांगितलं, ज्ञानोबा याचं चिंतन करायचं बरं. आता ते चिंतन सुद्धा कसं करायचं, कसं करायचं? ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, करुणी श्रीहरी जपे सदा, करुणी श्रीहरी जपे सदा. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेव कापसे महाराज आळंदीमध्ये विद्यार्थी घडवतात आणि त्यांचं आमच्यावर प्रेम आहे, आपल्यावर प्रेम आहे ना आपलं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून प्रत्येक सप्त्याला मुलं घेऊन असतात. महाराज आपलं तुमचं प्रेम आहे पण आज फैसला आहे. बोला, तुम्ही जे प्रमाण दिलं ते आळंदीकरांच्या पाठ आहे का अनुभवाचा आहे? ऐका ऐका मंडळी, पाठ आहे का अनुभव आहे? विठ्ठल विठ्ठल अरे बाबानो, तुम्ही इथं बसलात किती भाग्यवान पहा. आळंदीकरांच्या हे प्रमाण पाठ आहे, कवडीचाही अनुभव नाही. तुमचं माझं परम भाग्य बाबा आले आणि आपल्याला तो अनुभव कसा मौन कसा जपायचं. ज्ञान देवा मौन जपमाळ, बाहेरची माळ ओढायला सांगितली ज्ञानोबानी आणि श्रीपाद बाबांनी काही सांगितलं सांगतो. बसा एकदा मांडी घालून, बसा मांडी घालून सगळे जण डोळे बंद करा. थेरी सांगितली, आता प्रॅक्टिकल बघा. जे श्रीपाद बाबांनी नाम दिलं, चला 5 मिनिटं लोकांना कळू द्या ज्ञानदेव मौन जपमाळ कसं असते अंतरी. डोळे बंद करा की.
जपे सदा धरणी श्री हरी जपे सदा धरणी श्री हरी जपे सदा कोंडू कोंडू धरीन जीव देव भाव पूजे ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी सद्गुरु भेटले नामाचा अनुग्रह प्राप्त झाला जपायचं कसं ज्ञानोबा हरिपाठामध्ये लिहून ठेवलंय बरं ज्याचा जप करायचा तो देव कुठे हे बी सांगितलं आता तुम्ही रामाच्या शरीराचं वर्णन केलं हा तो राम कुठं आहे कसा आहे हे सुद्धा हरिपाठात सांगितलं रे बाबा सर्व घटी राम देहा देही एक 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 सूर्य प्रकाश ज्याचं तुम्ही वर्णन केलं तो नाही जो तुमच्या जवळ आहे त्याला आत्मा राम म्हणतात आणि तो प्रत्येकाच्या जवळ आहे जयराम महाराज आळंदीमध्ये फक्त पाठ का अनुभव पण खरं बोललं की आणि आला तर आला काय पोट नाही भरायचं कीर्तन करून कोणापुढे हात नाही पसरत आयुष्य श्रीपाद बाबांनी कधी हात पसरायचा नाही आणि आम्हालाही पसरायला सांगितलं नाही जे पसरतात ते हरमखोर आणि तुम्हाला देव कळालाय देव अनुभवाला आला तुम्हाला रीत कळाली मग आता जपमाळ तुम्हाला कळाली जपायला सुरुवात केली त्याचं दर्शन होईल बाबा जपमाळ सुरू झाली पण जरा जोर द्यावा लागतो त्या जपमाळेला जशी एक सुगरण दुधामधलं लोणी काढण्याकरता काय करते गवतीताई नुसती माळ नाही वरच्या वर नाही जपायची हा ते मंथन कसं ताकद लावून करायचं म्हणतो नी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यक्त करता सांडी मार्गो वाया व्यक्त खया व्यक्त करता सांडी मार्गो म्हणतो नी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यक्त करता सांडी मार्गो वाया व्यक्त करता सांडी मार्गो सांगायची गरज आहे का मग कसं 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 चिंतन कसं करायचं वर वर नाहीये जोर लावावा लागेल जोर चित्त तिथं ठेवूनच जोर लावावं लागेल आणि जर चित्त तिथं नसेल आणि इथं बसला नसताच चित्त नाही नामे तरी ते चित्त नाही नामे चित्त नाही नामे तरी चित्त नाही नामे तरी संगमे नाना तीर्थ भ्रमे संगमे नाना तीर्थ भ्रमे चित्त नाही नामे तरी
चित्त ठेवून जरा जोर लाव, जोर लाव. मला सांगा, जेव्हा ती आई मंथन करते, माझी आई तुला जास्त अनुभव आहे, मामी तुम्हाला अनुभव आहे पूर्वी जुन्या लोकांना. मला सांगा, ते मंथन करता करता घाम येतो का नाही येत? आला असेल ना घाम. मग आता ते दुधाचं मंथन करताना घाम येतो, चिंतन करताना यायला पाहिजे का नको? कंठ सद्गदित व्हायला पाहिजे का नको? अंगावर रोमांच उभे राहायला का नको? पाहिजेच ना. डोळ्यातून आनंदाश्रूच्या धारा वाहायला पाहिजे का नको? महाराज, जर तुम्ही सात्विक अंतकरणाचे असाल तर हे भाव तुमच्या अंतकरणामध्ये निर्माण झाले पाहिजे. कंठी प्रेमदाते नैनी निरलोटे, कंठी प्रेमदाते नैनी निरलोटे, कंठी प्रेमदाते नैनी निरलोटे, कंठी प्रेमदाते हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप, मग राम नाम उपदेवरे, मग राम नाम हृदयी प्रगट राम रूप, हृदयी प्रगट राम रूप, राम राम मला वेदांत नाही सांगता येत, मला शास्त्र नाही सांगता येत, पण मला अनुभव मात्र नक्की सांगता येतो. वडील वारले, आणि बहिणीचं लग्न. लग्न लागलं आणि वडील आधीच निघून गेलेले. आमच्या इकडे पद्धत काय माहितीये का? शेवटची भेट वडिलांची असते त्या मुलीला. सगळे नातेवाईक, आई वडील सगळे, आई वगैरे बहिणी सगळ्या घरात भेटतात, पण वडील असतात ना ते मंडपाच्या शेवटच्या टोकावर असतात, त्या खांबाला उभे असतात, खांबाजवळ. ते वाघ असतो, आता तुम्हाला काय कळणार आहे ते. आणि तो करा असतो, करा तो बाप, तो करा त्या मुलीच्या हातामध्ये देताना त्याला बोलायचं असते त्या लेकराला, त्या मुलीला, लेकरा 18 वर्षापर्यंत लहानाची मोठी झालीस, आता निघालीस, तुला काय देण्यासारखं माझ्याकडे नाही, पण अंतकरणापासून आशीर्वाद द्यायचा असतो. आणि बाप काय म्हणतो? घ्या मुचा करा, दोघे सुखाने संसार करा. मी पाहिलं राजे हो, हे शेजारची माणसं सांगतात तात्या म्हणा एकदा, पण बापाचा कंठ इथून इथपर्यंत आला असतो भरून, शब्द फुटत नाही, अंग थरथर कापत असत. आणि ती मुलगी आता भेटीसाठी आतुर झालेली असते. बापाचा टाहू फुटतो, मुलगी गळ्यामध्ये पडते आणि ओक्साबोक्शी रडते. मला वेदांत सांगता येत नाही, पण माझ्या तुकोबाराने जे सांगून ठेवलं, श्रीपाद बाबांनी जे अनुभवाला आणून गेलो गडे हो, ते मात्र तंतोतंत अनुभवाचं आहे. कन्या
सासुराशी जाए कन्या सासुराशी कन्या सासुराशी मागे पर कोणी पाए मागे पर कोणी पाहे ओ मागे पर कोणी पाहे तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा मागे पर कोणी पाहे मागे प्रपंचिकाचा प्रत्येकाचा अनुभव आहे. कुणाच्या तरी बहिणीचं लग्न झालेलं आहे, कुणाच्या मुलीचं लग्न झालेलं आहे, हो झालेलंच आहे आपल्या जवळपास. आणि आपल्याला हा प्रपंचातला नक्की अनुभव आहे. पण देवाच्या भेटीचा जर अनुभव आला तर तुकोबाराय म्हणतात बाबाजी चैतन्याच्या कृपेने सांगतो कडे हो, प्रपंच आणि परमार्थ नाण्याच्या दोन बाजू आहेत. परमार्थ वेगळा नाही करता येत, पण त्याकरता देव समजून घेण्याकरता, देव अनुभवाला येण्याकरता सद्गुरूची भेट झाली पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये बाबाजी चैतन्यासारख्या समर्थ सद्गुरूची भेट झाली. जी प्रोसेस ज्ञानोबरायची तीच तुकोबरायची. लावून हात कुरवाळीला माथा तीच प्रोसेस निळोबरायची. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले. पण तो प्रसाद मिळाला पाहिजे, तो अनुग्रह, ते नाम मिळालं पाहिजे. आणि ज्या वेळेला ते नाम प्राप्त झालं तुकोबाराय म्हणतात तैसे झाले माझ्या जीवा. पण हे सत्वगुणी अंतकरण असणाऱ्या साधकाचं हे वर्णन आहे. पण तुकोबाराय म्हणतात एखादा जर माझ्यासारखा तमशीळ असला, तमगुणी, तर त्याची अवस्था मात्र जरा भयानक होते बरं का. या देवाचे देवाचे भरतावारे देवाचे भरतावारे देवाचे भरतावारे देवाचे भरतावारे प्रेमाचे प्रेमाचे पेपरे देवाचे पेपरे देवाचे पेपरे जाने तुझे नागविले जाने तुझे नागविले तुझे हुंडविले तुझे नागविले या देवाचे काय अयोध्येतल्या रामाचे, कोणत्या देवाचं, कोणत्या देवाचं, पंढरपूरच्या, अयोध्येमधल्या का गोकुळामधल्या. या देवाचे देवाचे भरतावारे अनंत युगाचा देव्हारा. अनादिकालापासून जो प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतोय त्याचं वार भरत वार. आता कसं वार भरत मलाही माहित नव्हतं. गावावरून आल्यानंतर जेव्हा एकदाच मी ते काळूबाईला गेलो गायकर बाबा बरोबर, अरे बाबा 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 किती देव तिथं. म्हणलं आपण पुन्हा नाही ना बाबा इथं. अरे वार काय असतं पायाचं असेल तर काळूबाईला जाऊन पहा. आणि तुकोबाराय म्हणतात आणि खरं वार जर पाहायचं असेल ते खरं आहे का मला माहित नाही, कारण त्याचा मला अनुभव नाही. पण खरं जर वार पाय तुम्हाला भरवा कसं असतं हे जर पाहायचं असेल तर एकदा वारीला या. जास्त वेळा येऊच नका. संत श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळ्यामध्ये एकदा या.
मी पंढरपूरला सांगितलं होतं, ट्रॅक्टर भरायचं सोयाबीनचं आणि वाशिमला न्यायचं विकायला. काय 40, 50, 60 हजार रुपये बाबा आले की ते खिशात घ्यायचे आणि ते संपेपर्यंत महिनाभर दारू प्यायची. पैसे संपल्याशिवाय घरी जायचं नाही. अशी सगळी सोयाबीन संपेपर्यंत घरी जायचं. रोज 20 लिटरची कॅन जवळ बाबा. शेतात जरी गेला कामाला तरी ते 20 लिटरची कॅन नाही ना. काय झालं नेमकं माहितीये का, उन्हाळ्याच्या दिवसात ते पाणी भरायचं म्हणून गेला आणि ते इंजिन काय मोटरचं काय ते सेक्शन पाईप जरा काहीतरी बिघडला म्हणून ते तो काढा वडता वडता कसा पाय घसरला पडला ते विहिरी. आता त्या विहिरीला पायरे नाही. हे दुपारची गोष्ट आहे. संध्याकाळपर्यंत नवऱ्याची वाट पाहिली, नवरा घरी आला नाही. महाराज तेव्हा बायको रडायला लागली, मुलं रडायला लागले, मुली रडायला लागल्या. बाप घरी नाही आला कारण ह्या लोक म्हणले पिऊन पडला असेल कुठं, येईल उतरल्यावर. महाराज रात्री 12 वाजेपर्यंत मुलगी झोपली नाही हो. घरातली बायको नाही, लेकरं नाही. गावातले लोक झोपले पण बायकोच्या डोळ्याला डोळा नाही, मुला मुलीच्या डोळ्याला डोळा नाही. महाराज शेवटी चुलते काकी यांना बरोबर घेतलं आणि महाराज रात्रभर गावाच्या बाजूचे सगळे रस्ते, वाशिम पर्यंतचे रस्ते सगळे मोटरसायकल लाईट लावून शोधले हो. पण त्या माणसाचा पत्ता लागला नाही. लागला पत्ता. झोप आली असेल गो त्या माऊलीला, त्या लेकीला झोप आली असेल, बाप घरी नाही तर त्या मुलाला झोप आली लागली असेल. महाराज रात्रभर झोप नाही. मग सकाळी उजाडलं. महाराज सगळ्या लोकांनी मग एकाच्या मनात आला, अरे म्हणले दुपारी तो पाणी भरायला गेला होता एखाद्या वेळेला नशेमध्ये बघा तर खरं जाऊन, आणि जाऊन पाहिला आता उन्हाळ्यामध्ये काय विहिरीमध्ये पाणी नसतं, इथं कमरे एवढं पाणी होतं. महाराज तो रात्री पडला होता. उतरल्यानंतर तो रात्रभर असाच उभा राहिला, रात्रभर पाण्यामध्ये. कारण पायरीच नाही ना त्या विहिरीला वर चढायला. दोर लावायचा मग उतरायचं, ते सेक्शन पाईप इकडे करायला तिकडे करायला. दोर लावायला कोण. रात्रभर पाण्यात राहिलेला माणूस केवळ आणि केवळ दारूमुळं. तो माणूस महाराज जवळच्या साधकांनी याचं काहीतरी चांगलं करायचं असेल तर एकच पर्याय म्हणजे याला पालखी सोहळ्यात घ्या गड्या. जवळच्या मेवण्यानी पाहुण्यानी त्या भावानी काय केलं महाराज, त्याला आळंदीमध्ये आणलं कसं तरी आणि तो माणूस पालखी सोहळ्यामध्ये बाबांच्या सामील झाला. तो तरडगाव पर्यंत आला आणि तरडगावला आल्यानंतर म्हणतो, महाराज सगळं प्रपंचाचं वाटोळं झालं हो, पण आज मला कळालं मला माळ घालायची, मला अनुग्रह घ्यायचा. पण म्हणले मला कपडे पण नाहीत, मला कपडे घेऊ द्या. नवीन कपडे घ्यायचे म्हणले. महाराज त्याला नवीन कपडे घेतले, ड्रेस. पांढरे कपडे त्याला आयुष्यात माहित नाही, कारण दारू पिल्यानंतर पांढरे कपडे लवकर खराब होतात म्हणून पांढरे कपडे घालायचाही प्रश्नच नाही. त्यानं ड्रेस घेतला आणि महाराज त्याने बाबाच्या नामाचा अनुग्रह घेतला. तो आता बसला तरी त्याच्या डोळ्याला धार लागतात. आणि तो माणूस नरसी नामदेवाच्या कळंबेश्वर ते नरसीपर्यंत स्वतः त्यानं 5 दिवस चोपदाराचा ड्रेस घालून सगळ्या पालखी सोहळ्याचं नियोजन केलं. फक्त आनंद संप्रदायातच घडू शकतो आणि सप्त फक्त आणि फक्त बाबाच्याच मालिकेमध्ये घडू शकतं. अरे वाल्या, आपण नारद महर्षीची कृपा झाली, आपण ऐकला. पण आता पाहायला मिळतो बाबा, ज्यावेळी मी आमच्या आयुष्यामध्ये मी ते कळंबेश्वर कधी पाहिलं नव्हतं, पण नामाचा परिणाम काय असतो, अनुग्रहाचा परिणाम, सद्गुरूची कृपा काय असते. ज्या वेळेला गेलो आता त्यावेळेला जवळच्या लोकांनी सांगितलं, म्हणजे बाबा आमच्या गावामध्ये कुठलाही पाहुणा मुक्कामी राहत नव्हता, एवढं डेंजर गाव आहे म्हणजे आमचं. माळकरी बिलकरी कुठं घेऊन बसलात तुम्ही, कधी तोडन कधी मारन कधी लुटल हे सांगताच येत नाही. आणि ते जमात पण वेगळीच आहे, गोपाळ नावाची फार मोठी, म्हणजे आमच्या पप्पा वाशिम जिल्ह्यामध्ये महाराज टाकून दिलेलं गाव. कोणी पोरगी देणार नाही, कोणी त्यांची पोरगी करणार नाही, असं गाव ते. पण महाराज
श्रीपाद बाबाचे पावलं त्या गावाला लागले. तुम्ही आश्चर्य व्यक्त करणं अर्ध गाव आज अनुग्रहित आहे. हो, मिळाला तुम्हाला, मिळालं मला. पण आता एक काम करा, हा जो तुमच्या हृदयामध्ये राहतो ना त्याचं द्वार तुम्हाला माहित नसेल. इस बंगले को 10 दरवाजे, पीछे में पवन खंबा, आवत जावत कोई नहीं देखे यही बड़ा अचंबा. बंगला खूब बनाया बंगला खूब बनाया दरवाजे 10 दरवाजे. आता काही टाइमपास करत नाही. 10 दरवाजे मोजायला तुम्ही समजून घ्या. महत्वाचा दरवाजा 21,600 वेळा हा श्वास आत जातो आणि बाहेर येतो. या भगवंताच्या द्वारामध्ये सद्गुरूच्या कृपेने तुम्हाला दिलेलं जे नाम आहे, जो अनुग्रह आहे, हा त्याचं चिंतन करा. म्हणजे देवाच्या द्वारात क्षणभर उभं राहा, असं ज्ञानोबाचं म्हणणं अभंगाच्या पहिल्या चरणात. द्वारी उभा क्षणभरी देवाचे द्वारी उभा क्षणभरी देवाचे द्वारी उभा पंढरपुरात. कुठं राहतो देव? आपल्या जवळ. त्याचं द्वार, त्याचं द्वार. मग आता द्वार कळालं, देव कळाला, आता क्षण कळला पाहिजे तुम्हाला. आता क्षण माझ्या मनाचं सांगत नाही, ते ब्रह्मदेवाचं आयुष्य सांगत नाही, कोणाचंच आयुष्य सांगत नाही, माऊलीचे शब्द सांगतो. देवाच्या द्वारात क्षणभर उभं राहायचं म्हणजे काय? सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवार, सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवार, सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवार, सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवार. शाही शास्त्र निवडी, रिकामा
अर्ध घडी क्षणभरही म्हणजे अर्ध घडी म्हणजे अगदी सेकंदातला अर्धा सेकंदही तुमचा श्वास वाया जाऊ देऊ नका. याला क्षणभर उभं राहा असं ज्ञानोबाराला म्हणायचं, असा माझा भाव आहे. पण आमच्या पूर्वी मी कंपनीमध्ये होतो ना, तर आमच्या नादाने बरेच मंडळीला अनुग्रह घेतला. पण का हो म्हणलं साहेब, तुम्ही म्हणलं आळंदीला जवळ आळंदी आहे चाकणपासून, तुम्ही आळंदीला येत नाही. अहो सत्संग असतो आपल्या भोसरीमध्ये, तुम्ही सत्संगाला येत नाही. भोसरीत असून जवळ मंदिराजवळ असो. तर ती बायको काय म्हणली माहितीये का? म्हणली महाराज आम्हाला लय मोठं आतमध्ये खोलात शिरायचं नाही म्हणली. आता देवाचं नामस्मरण सतत करणं आहे का खोलात शिरणं आहे का? आणि सतत नामस्मरण घरामध्ये राहून होत नाही म्हणून हा खटाटोप आहे ना. अखंड हरिनाम सप्ताह कशा करता? आता भाऊला या कुटुंबाला नाम माहित नाही का? याला सद्गुरू भेटले नाही का? मग हा खटाटोप कशा करता? आळंदी पंढरीची वारी आपल्याला कळलं नाही का? कशा करता? आवरण येत असतं, आवरण येत असतं. मोबाईल सकाळी चार्ज केलेला तो संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज होत असतो. पुन्हा चार्जिंग करण्याकरता त्याला पिन खोचावी लागते त्या बोर्डाला लावून. तसं सत्संगामध्ये प्रपंचामध्ये राहून आपला जरा मोबाईल हा एवढा मोठा तो डिस्चार्ज होतो. बायकोचं जे ऐकायचं ना ते ऐकायला लागते, त्याच्यामुळेही डिस्चार्ज होतो. दारू पिणाऱ्या बापाचा ऐकायचा नाही ते ऐकावं लागतं म्हणून तो मोबाईल डिस्चार्ज होत असतो. नोकरी मधलं टेन्शन आलं की मोबाईल डिस्चार्ज होत असतो. मग तो चार्जिंग करायचा असेल ना संध्याकाळी बसा द्या पिन लावून श्रीपाद बाबाकडे. ऐसी लागी लगन मीरा हो गए मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गए मगन. वो तो गली गली हरे गुण गाए गए. ऐसी लागी लगन मीरा हो गए मगन, मीरा हो गए लगन मीरा हो गए मगन, मीरा हो गई लगन. बैठे संतों के संग गाए हरि के गुण, बैठे संतों के संग हरि गाए, बैठे संतों के संग गाए हरि के गुण, बैठे संतों के संग हरि गाए. मीरा रानी दीवानी कहानी ऐसे लागी लगन मीरा हो गई लगन, ऐसे लागी लगन मीरा हो गई लगन, ऐसे लागी लगन मीरा हो गई लगन, ऐसे लागी लगन मीरा हो गई लगन. काय लगन असते तुमचं मला माहित नाही, पण सकाळी 4ला उठलं तेव्हापासून लगन लागते. आणि कॉलेजला निघालं ना गाडीवर बाबा काहीच ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाही. मी फक्त 2च महात्म्याचं ऐकतो. एक वृंदावनचे प्रेमानंद बाबा आणि दुसरे आळंदी मधले रामभाऊ राऊत बाबा. कोणाच ऐकत नाही. देतो लावून गाडी चालू असते आणि अशी 4 वाजतापासून लगन लागलेली असते महाराज. डोळ्याच्या धारा, गाडीची ड्रायव्हिंग इकडं आणि प्रवास चालू असतो. लागते बरं लगन, पण ते जास्त खोलात शिरायचं नाही असं म्हणून नाही. महाराज सांगितलं आळंदीला येत जा, सत्संग असतो दर आठवड्याला. आम्ही नामचिंतनाला साधक बसतो, येत जा. महाराज खोलात शिरायचं नाही म्हणून त्या नवऱ्याला येऊ दिलं नाही, ती बाई आली नाही. परिणाम उलटा झाला. त्या नवऱ्याने माळही काढली आणि दारू पण प्यायला लागला. असं जर साधकाचं होऊ देऊ नये असं वाटत असेल तर पहिली जबाबदारी त्या घरच्या अर्धांगिनीची आहे. जर नवरा माळकरी अनुग्रहित असेल तर त्या माळकरीची जबाबदारी हो. आणि मी ठरवलंय कुठेही कीर्तनाला जायचं असलं की एकट्याने जायचं नाही, असं मी पण ठरवलंय. एकट्याने जायचंच नाही. त्याचा परिणाम असा झाला, वारीला जायचं, लग्न झालं
मे मध्ये जून मध्ये दोघांनी एकट्याने नाही वारीला जायचं, दोघांनी जायचं. परिणाम असा झाला, परिणाम होतो ना महाराज. अरे कांदा कापला तर परिणाम होतो ना, सडका कांदा काय होते माय कांदा कापला तर टुचुडू येते. म्हणजे नासक्या कांद्याचा जर परिणाम होते तर या सत्संगाचा वारीचा परिणाम होईल का नाही होणार. आणि तो परिणाम मी अनुभवतोय, जो मी अनुभवतोय हा तो अनुभव या जगाला यावा याकरता माऊली म्हणतात बाबांनो, क्षणभर उभे राहा म्हणजे एक अर्ध घडी रिकाम राहू नका. हो, आणि मग अर्ध घडी रिकाम राहू नका. मग काय करायचं त्या प्रत्येक वेळेला. तर उघड उघड बोलले काय म्हणा अभंगाचं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हो हरिमुखे म्हणा, हो हरिमुखे म्हणा, हो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कुणाची गणना कोण करी, 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 कुणाची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हो हरिमुखे म्हणा, हो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. देव कळला, देवाचं दार कळलं. किती वेळ उभं राहायचं हेही कळलं. आणि हे जर कळलं तर मग चार मुक्तीचा अनुभव येईल. कोणत्या चार मुक्ती? सलोखता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ह्या लाईनी नाही बर का, इकडची इकडं इकडची इकडं नाही. आणि तो अनुभव मेल्यावर का जिवंतपणे? मोक्ष मेल्या पाठी जे मनती ते आती. मग हे चार मुक्ती म्हणजे मोक्ष जने देवायो. मग हा साधकाला कसा प्राप्त होतो? सलोखता. म्हणजे अनुग्रह मिळाल्यानंतर देवाशी सलोखा निर्माण होतो, देव आपलासा वाटतो, त्याच्यावर प्रेम जडतं, त्याच्याशिवाय क्षणभर राहू नाही वाटत माणसाला. हो, आणि ज्या वेळेला सलोखा निर्माण होतो त्यावेळेला समीपता म्हणजे तो आपल्या समीप म्हणजे आपल्या जवळच आहे याचा स्पर्श होतो. स्वरूपता म्हणजे त्याचं आणि आपलं स्वरूप वेगळं नाही याची प्रचिती येते. किती झाल्या? 3. आता सायुज्यता. अरे बाबा, सायुज्यता म्हणजे तोच या विश्वामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. ही सायुज्य मुक्ती याच जन्मात याच डोळ्यासमोर तुम्हाला मला अनुभवाला येऊ शकते. पण देवाचं द्वार क्षणभर उभं राहण्याचं वर्म जोपर्यंत सद्गुरू सांगत नाही तोपर्यंत ही गोष्ट अनुभवाला येत नाही. आणि हे जर वर्म आपलं चुकलं तर नामदेव महाराज तुम्हाला मला चुकली या वर्म फेरा पडे,
देव कळाला, द्वार कळालं, किती वेळ उभं राहायचं हेही कळालं, आणि 4 मुक्तीचा अनुभव तुम्हाला आलाय, मला आलाय, बोलायची सोय नाही. मग आता अनुभव आला म्हणजे झालं का? मग आता विसरायचं का? चुकायचं का? आता कशाला प्रबोध मिळाला, आता कशाला अवस्था व्हायला पाहिजे? इकडे येऊन ये, इकडे ये, इकडे ये, जरा ये पटांगणात. आणि जर माबाप हे जर वर्म चुकाल, हुकाल, विसराल, विसरली तया थोर झाली हरी. तुम्ही अनुग्रहित असा, माळकरी असा, नाही तर हरी भक्त परायण असा, जर तुम्ही चुकला, याकडे दुर्लक्ष जर झालं, तर कीर्तन करणारे दारू प्यायला लागले आळंदीमध्ये. विठ्ठल विठ्ठल येऊ नये या करता बाबांनो अखंड त्याचं संतत चिंतन करा. सांगितलं हो माऊलींनी, हात जोडून सांगितलं, पण माणसं ऐकतात, साधक ऐकतात, चिंतन करतात. जर साधकाने चिंतन करताना जर ज्ञानोबारायला जर पाहायला मिळालं असतं, तर ज्ञानोबाराने हरिपाठामध्ये खंत नसती व्यक्त केली. हरिपाठामध्ये पाहिलं साधकाला मिळालंय, सद्गुरू भेटले, नाम मिळालं, अनुभव आला. पण हे नित्यनेमाने माणसं करत नाहीत, म्हणून खंत व्यक्त केली. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया लक्ष्मी वल्लभ तया नित्य नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया लक्ष्मी वल्लभ तया. नाम मिळालं, पण नित्य साधना, नित्य नेम करणारे नव्हते, दिसत नव्हते ज्ञानोबारायला. म्हणून ज्ञानोबाराने हरिपाठामध्ये सांगितलं, बाबा सगळं सांगितलं, अनुभव आलेला, अनुभव आणून दिला, पण हे मात्र नित्य नेमाने साधना करत, नित्य नेम नामी जे करतात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्याने जे साधना करतात, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. मग असे साधक आहेत का नाहीत? असे अधिकारी महात्मे आहेत का नाहीत? आजही आहेत, आजही आहेत. फक्त तुम्हाला त्यांच्या जवळ जाऊन बसावं लागेल. जवळ बसलं की कळतं काय साधना आहे. महाराज मौली ज्ञानोबाराय म्हणतात, मला असं वाटतं मिळालं, स्पर्श झाला, आता नित्यनेमाने आपण प्रत्येक श्वासाबरोबर ज्याचे श्वासोश्वासाचा परिचारू, का निमिषो निमिषाचा व्यापारू, माझे निज साचारू, उद्धवा मी तेथेची घर बांधिले. देवाचं घर कुठे? रामाचं घर अयोध्येत आहे का? 500 वर्ष लढा चालला, 500 वर्ष लढा चालला रामाच्या घरासाठी, मंदिरासाठी. कुठे रामाचं घर? ज्याचे श्वासोश्वासाचा परिचारू, का निमिषो निमिषाचा व्यापारू, माझे निज साचारू, उद्धवा मी तेथेची घर बांधिले. ज्याचा श्वास नामचिंतन भजन करतो, उद्धवा मला तिथं भेटायला ये, इकडे तिकडे जाऊ नको. माझे भक्त गाती जेते माझे भक्त गाती जेते नारदाने माझे भक्त गाती. गाणं म्हणजे हे रागातलं का? हे गाणं आहे राग कला तो
जानत नहीं तुका. गिरधर तो है भाव प्रभु का, ये बात है. गिरधर तो है भाव प्रभु का, गिरधर लाल भाव प्रभु का, गिरधर तो है भाव प्रभु. राग कला नहीं जानत तू का, राग कला नहीं जानत तू का, गाऊ पाए सुनहन वाला, देखे तो सब जग ही भूला, गाऊ पाए आएगा, देखे तो सब वही में भूला. हो महाराज, तुम्ही हिंदी मध्ये सांगितलं नाही, आम्ही महाराष्ट्रीयन मराठी सांगा ना. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भावे भक्ती भक्ती विना मुक्ती, भावे भक्ती भक्ती विना मुक्ती, भावे भक्ती भक्ती विना मुक्ती. बोले विना शक्ती बोलू नये, बोलू नये, बोलू नये. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. भावे विना भक्ती, गिरधर तो भाव का भुक्ता. भावे विन देव, नकळे नि संदेह. पेटा बांधून चाटा मारू नको रे, आयुष्य चाललं फुकट जाईल. तूही नमुन्यावारी जाशील आणि या लोकांना घेऊन जाशील. विचार कर. भावे विन देव, न कळे नि संदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. आणि हा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर घर सोडण्याची आवश्यकता नाही, कपडे बदलण्याची, भगवे कपडे घालण्याची आवश्यकता नाही. नलगती सायाच जावे वनांतरा, सुखे तो घराणार आहे. तुम्ही घरामध्ये बसून ठाईच बैसोनी कराय, कचित्त आवडे अनंत आळवावा. हे तुकोबाराने सांगावं आणि माझ्या ज्ञानोबाराने अभंगाच्या 3ऱ्या चरणात ते सांगावं. आसोनी संसारी भावे गोकरी, हो आसोनी संसारी भावे गोकरी, हो आसोनी संसारी शब्दाचा भाव बाबाच्या कृपेने असा निघतोय ना. पण 9 बरोबर वाजत आले ना बाबा, आता बस कर ना. जिव्हे वेगू करी,
आणि तो घरी बसून नाही होणार बाबा. घरी बसून तुकोबा राहायचा नाही झाला, भंडाऱ्यावर जावं लागलं, गोराड्यावर जावं लागलं, भामगिरीवर जावं लागलं. बाबांनो, घरामध्ये बसून होत नाही. म्हणून नामदेवरायाने एक विनंती केली तुम्हाला, बघा जमलं तर. घरामध्ये होणार नाही, फक्त एकदा नामाने वेगू करा विठ्ठल भक्ताचा सोयरा. वेगू करा, वेगू करा. कोणता वेगू करा? घरी बसून होणार नाही. नामाने वेगू करा विठ्ठल भक्ताचा सोयरा. चला चला पंढरपुरा, चला चला पंढरपुरा, चला चला पंढरपुरा, सगळे माझ्या बरोबर पंढरपूरला येणार का? हात वर करा. चला हात वर करून चला सगळे जण. विठ्ठल माझा 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 विठोबा
छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, प्रभू श्रीराम की ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वजीवळवसे. एरवी जर तुम्ही माझा जर विचार कराल, माझ्याकडे जर पाहाल, तर माऊली म्हणतात एरवी मी मूर्ख आहे, पण व्यास महर्षीला जाऊन तुम्ही विचारा. व्यास महर्षीने लिहून ठेवलंय श्रीमद भागवत कथेमध्ये, भागवतामध्ये, आणि बाबा सांगतात देखील तुम्हाला. तुम्ही त्या व्यासावर तरी विश्वास ठेवा. भगवंताची भेट, भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर काय अनुभव येतो, काय खुणा प्राप्त होतात, त्यांच्यावर विश्वास ठेवा. आणि त्याच खुणा द्वापार युगामध्ये 5 पांडवांना कृष्ण भगवंताच्या कृपेने प्राप्त झाल्या. आजही जर तुम्ही विश्वास ठेवला, सद्गुरूची शरणागती केली, तोच भगवत नामाचा अनुग्रह प्राप्त झाला, तर आजही त्याच खुणा, तोच अनुभव जसाच्या सत्ता तुम्हाला येईल. हे माऊली ज्ञानोबाने दाखला दिला व्यासाचा, अभंगाचा शेवटचा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा, 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 ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा. हरकीच राणा पांडवा घरी, हरकीच राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना, गणना, पुण्याची गणना रे, पुण्याची, पुण्याची गणना, पुण्याची गणना, पुण्याची गणना, हे पुण्याची, पुण्याची, हे
पुण्याची गणना कोण करी सनी धनी जा 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 सनी धनी जा 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 सनी धनी जा जा गमत काम धनी जा 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 गमत काम धनी जा 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 गमत काम धनी जा 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 सनी धनी जा 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 सनी धनी जा 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 सनी धनी जा जा गमत काम धनी जा 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 गमत काम धनी जा 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 गमत काम धनी जा 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 सनी धनी जा 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 सनी धनी जा 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 सनी धनी जा जा गमत काम धनी जा 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 गमत काम धनी जा 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 गमत काम धनी जा पुण्याची गणना कोण करी हरी मुके मना 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 यथामध्ये यथा अवकाश आईच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये माझ्या आईचं ज्याच्यावर प्रेम होतं, ज्या हरिपाठावर प्रेम होतं, त्या हरिपाठाचा पहिला अभंग तुमच्या पुढे ठेवला. मला नक्की माझा विश्वास आहे हे कीर्तन माझी माय नक्की ऐकत असेल, कारण तिचं इतकं कीर्तन करायला लागलं तर तिचं इतकं प्रेम असायचं. आपल्या आनंदाश्रमामध्ये माय कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी राहायची. 80 वर्षाची माय टाळ घेऊन उभी राहायची. तिला एवढा आनंद व्हायचा, माझा रामचंद्र कीर्तन करते म्हणायचं. नक्की ते कीर्तन ऐकून आईला आनंद होत असेल, मला याचा विश्वास वाटतो. आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात, सगळे बाबाचे लेकर आहात. आपण कुणाचा नामोल्लेख करू आणि कुणाचा ठेवू, सगळ्याचे नावं घेणं मला शक्य नाही. पण भाऊ, ज्ञानोबारायाच्या आयुष्यामध्ये ज्ञानोबाराय बोलले, मेळवली मांदी वैष्णवांची. आम्ही आता इथं आत्ता उपस्थित राहून म्हणतो, भाऊ तुम्ही सुद्धा मिळवली मांदी वैष्णवाची. केवळ आईच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वजण आले. सगळ्याच्या चरणी नतमस्तक होतो. बोलता बोलता एखादा शब्द वेडावाकडा जर गेला असेल, आता काही लेकर बापावर जातात आणि काही लेकर आईवर जातात, तसं मी जरा बापावर गेलो. ते श्रीपाद बाबांनी पहिलं कीर्तन करायला जेव्हा बेलवंडीमध्ये फेटा बांधला ना, डोळे बंद होते, पूर्ण भाव होता, डोळ्यातून अश्रू धारा. मला बळच कीर्तनाला उभं केलं होतं. आणि कीर्तन झाल्यानंतर बाबाने एकदाच म्हणले, भाऊ असं नाही म्हणले, असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. त्याचा काय परिणाम झाला माहित नाही, पण ते कधी कधी ते असं येते, ते भरून येते, ते त्यांची आठवण होते. आणि त्यांच्यासारखा तो भावही अंतःकरणामध्ये कसा पडून मला होत नाही. वास्तविक तसं मला काही सांगायचं नसते, काही बोलायचं नसते, पण ते कसं होते मलाच काही कळत नाही. मग आता मला वाटतं थोडा थोडा मी बापावर गेलो का काय. आता रामदास बाबांचं कसं असायचं, तोंडावर हात फिरवायचा, जवळ घ्यायचं. पण मला एकदाही आठवत नाही की मोठ्या बाबांनी कुणाला असं जवळ घेतलं असेल म्हणून. हा अवस्था झाल्यानंतर पडले गळ्यात ती गोष्ट वेगळी, पण असं कधी जाऊन असं खांद्यावरून जवळ घेतला, हा लांब हातभर लांब. मला वाटतं माझ्या पण काही म्हणजे हातभर लांबच राहतात. त्याचं कारण बी मला वाटते हेच काहीतरी असं, कारण बापावर गेल्यामुळे हा परिणाम झालेला दिसतोय. तर तुम्ही समजून घ्या, एखादा शब्द वेडावाकडा गेला असेल तर मला क्षमा करा. कीर्तन सुरू व्हायच्या आधी माऊलीची आई मला नेहमी सांगते की जरा चांगलं बोला बरं कीर्तना. आता मी तिचं काही ऐकतो आणि काही सोडून देतो आता, पण ते मी काहीच बोलत नाही ना. बोलविता धनी असं जर म्हणायचं तर मी बोलतो असं म्हणायचं कशाला. म्हणून जे झालं योग्य ते त्यांचंच, आणि काय अयोग्य असं ते त्यांचंच, त्यांच्या चरणावर तुमच्या चरणावर अर्पायचं. कारण माझ्या समोर तुम्ही कोण बसला
तेच बसलात आणि तुमच्या चरणावर वाहतो. योग्य असेल तर नक्की विचार करा, अयोग्य वाटला असेल तर माझ्या पदरात टाका. नक्की तिकडे लांब जाईल, तिकडे विदर्भात, आणि तिकडे त्या पैंगीत टाकून देईल आणि परत तुमच्या सेवेला येईल. विठ्ठल जय जय.